नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत। पाहुयात आजची सविस्तर बातमी। खरीप आणि रब्बी सीझन मधील शेतकऱ्यांचा थकीत प्रलंबित पीक विम्याचा हप्ता, त्याचबरोबर एक रकमी ऊसाची एफआरपी देण्याच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाचा झालेला आदेश आणि महायुती सरकारनं कर्जमुक्ती करण्याचं आश्वासन देऊन सुद्धा ते आश्वासन न पाळणं, या विषयावर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी येत्या 21 एप्रिलला टाकळी मिया, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सायंकाळी 6 वाजता प्रचंड मोठा शेतकरी मेळावा बोलवलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे। तेव्हा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की या सरकारनं आपल्याला आश्वासन देऊन सुद्धा कर्जातून मुक्त केलेलं नाही, त्यामुळे अनेक शेतकरी आज थकबाकीदार झाले आहेत, त्यांना बँका दारात उभा करत नाही। एफआरपीचा हायकोर्टाचा निकाल होऊन सुद्धा अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी व्याजासकट द्यायला पाहिजे होती, परंतु ती दिलेली नाही। विमा कंपन्या या सरकारनं लाडावून ठेवलेल्या आहेत, त्यांच्या या विमा कंपन्यांनी रब्बीचा आणि खरीपाचा विमा सुद्धा शेतकऱ्यांना दिलेला नाही। या संदर्भामध्ये मोठं आंदोलन होणं गरजेचं आहे म्हणून मोठ्या शेतकऱ्यांनी या परिषदेला यावं असं मी निमंत्रण देतो। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।